6 वाहनं, 1 JCB. मला वाटतं याच्या आधी एवढी मोठी कारवाई झाली नसेल. आजची फार मोठी ही कोणकोणते ते आपली टीम उपस्थित. सदर कारवाई ही मला एक तक्रार मिळालेली होती. अच्छा. की असं उत्खनन सुरू आहे आणि तिथे JCB आणि गाड्या त्या आवारामध्ये आहेत. अच्छा अच्छा अच्छा. तर तक्रार मिळताच मी माझी काही टीम सोबत घेऊन RI आहेत, माझे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना सोबत घेऊन मी निघाली. तर ते मला माहिती अशी मिळालेली होती की जळगाव आणि भुसावळच्या हद्दीवर अशी उत्खनन सुरू आहे अशी मला माहिती मिळताच मी माझी टीम घेऊन तिथे पोहोचली आणि जाताना मी तिकडून कळगाव शिवारामधून गेली की जेणेकरून तिथून पळून जाऊ नये. मी आधी माहिती घेतलेली होती की तिकडून ते पळून जातात, म्हणजे गोपनीय पद्धतीने गेले. येस येस. यावेळेस तुम्ही तुमच्या वाहनाचं बरं ठीक आहे. सुगावांना देतात. हां, मग किती वाजता झाली त्या पद्धतीने तिकडून गेली आणि त्यांना जवळपास मी 3:30 वाजता तिथे पोहोचली. रस्त्यावर गाडी लावून मग आम्ही जवळपास 2-2.5 किलोमीटर पायी गेलो. आतमध्ये नदी पात्रामध्ये त्या एरियामध्ये पायी गेलो आणि तिथे बऱ्याचशा ठिकाणी मुरुमाचं उत्खनन झालेलं मला दिसलं काही ठिकाणी. पण आम्ही आल्याचं पाहताच तिथून JCB 1 आणि काही गाड्या पडताना आम्हाला दिसल्या. मग आम्ही जिथं थोडं जवळ गेल्यानंतर 5-6 डंपर असल्याचं आम्हाला दिसलं आणि JCB दिसला. तर त्यांनी आम्हाला पाहताच महसूल पथक जे होतं त्यांना पाहताच त्यांनी गाड्या उलटून दिल्या. गाड्यांमधलं ते जे हे होतं गौण खनिज ते उलटून इकडे तिकडे आणि सैरावैरा धावायला लागले. पण तो चिखल असल्यामुळे त्यांच्या गाड्या जास्त पडता आल्या नाही त्यांना आणि आम्ही लगेच तिथे पोहोचून गेलो आणि प्रत्येक गाडीचा आम्ही ताबा घेतला आणि त्यांना समजावून सांगितलं की बाबा आम्ही आलेलो आहे इथं कारवाईसाठी. तर त्यांनी सुद्धा मग थांबून गेले, शांत झाले ते लोक आणि आम्ही प्रत्येक गाडी मग आम्ही लाईननं लावली. पोलिसांना पाचारण केलं. अच्छा अच्छा. आणि पोलिसांना बोलवून घेतलं तिथे स्पॉटला. पोलिसांच्या येस. पोलीस मग त्यांनी मग आम्हाला इथपर्यंत गाड्या आणण्यासाठी मदत केली. त्यात 6 डंपर आणि 1 JCB आम्ही सोबत घेऊन तहसीलला लावलेला आहे. ओके. आता पुढील कारवाई करण्यात येईल. पुढील कारवाई आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी